घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामानातून तयार होणारा हा पदार्थ चवदार तर आहेच, पण तितकाच गुणकारी पण आहे। तर चला तर मग आजच्या आपल्या या पदार्थाला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे, सर्वात प्रथम आपण एक पसरट कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। हा पदार्थ जर तुम्ही वेट लॉस साठी बनवत असाल तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करा, 1 चमचाच घ्या। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपण जिरे टाकलेले आहे, अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे। हे व्यवस्थित भाजून घेतलं की त्याच्यावरती आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। त्याच्यावरती 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम आचेवरती करायची आहे। त्यानंतर आपण इथे 1 पेला ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला लो फ्लेम वरती हे पीठ व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी। आता हे ज्वारीचं पीठ खूप उपयोगी आहे, कारण यामध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर असल्यामुळे आपले पोट बऱ्याच काळासाठी भरलेले राहते। त्यामुळे आपण जे वरच्यावर अरबट सरबट खायचा प्रयत्न करतो किंवा खातो, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो, ते या ठिकाणी होत नाही, कारण ज्वारीमध्ये तसे घटक जीवनसत्व असतात। आपल्याला हे पीठ जे आहे ते आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे, कारण ह्या पूर्ण पदार्थाला या पिठामुळे चव येणार आहे। त्यामुळे खमंग भाजल्यामुळे त्याची चव दुप्पट पटीने वाढेल। त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे। तुम्ही तिखट ज्याप्रमाणे कमी जास्त खातात त्याप्रमाणे इथे प्रमाण कमी जास्त करू शकतात। नंतर आपल्याला 1 मिनिट व्यवस्थित हे पीठ परत भाजून घ्यायचं आहे। भाजता भाजता तुम्हाला जाणवेल की हे पीठ एकतर हलकं होतं आणि सुगंध दरवळतो घरामध्ये, त्यावरती तुम्हाला कळेल की हे व्यवस्थित पीठ भाजून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे इथे आंबट दह्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। महिलांसाठी, महिला वर्गांमधील मानसिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्यांवरती ज्वारी खूप फायदेशीर आहे। त्यामुळे ह्याचं जेवढं सेवन तुम्हाला करता येईल, हे ग्लुटन फ्री असल्यामुळे वेट लॉस साठी खूप फायदेशीर आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा पेला गरम पाणी टाकायचं आहे। आता इथे तुम्हाला उकडपेंडी कशी हवी आहे त्याप्रमाणे, त्या कन्सिस्टन्सी प्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त इथे करू शकतात। इथे मी 1 पेल्याला अर्धा पेला पाणी टाकलेले आहे। मध्ये चवीनुसार मीठ टाकून परत 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सतत ढवळत राहायचं, कारण नाहीतर मग खाली हे पीठ चिटकायचे चान्सेस आहेत। ही तयार झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये सर्व करायचं आहे। सर्व करताना तुम्ही यावरती कांदा भुरभुरून कोथिंबीर टाकू शकतात किंवा काही लोक यावरती शेव टाकूनही सर्व करतात। हे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा सोबत खायला उत्तम लागतं। मी हे ज्वारीच्या पिठाचं बनवलंय, तुम्ही गव्हाच्या पिठाचंही बनवू शकतात। त्याचं प्रमाण 1 पेला गव्हाचं पीठ आणि 1 चमचा तुम्ही रवा घेऊन खरपूस भाजून ह्याच पद्धतीने बनवा आणि नक्कीच ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती मला सांगा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।